नागपूरच्या डोसर भवन चौकात एका रहिवासी घराच्या पार्किंगमध्ये पिशवीत 58 डिटोनेटर आणि 15 जिलेटिन आढळून आले। घटनेची माहिती मिळाल्याच्या 8 मिनिटात घटनास्थळी तपास यंत्रणा पोहोचल्या। स्फोटकं जिवंत असल्यानं पोलिसांनी संपूर्ण परिसराला बॅरिगेटिंग केलं। आजूबाजूची दुकानंही बंद करण्यात आली। त्यानंतर स्फोटकं जिवंत असली तरी ती हाताळता येऊ शकतात हे स्पष्ट झाल्यानंतर सुरक्षा कवच असलेल्या बॉक्समधून ही स्फोटकं नेण्यात आली। याच्यामध्ये आता ह्या ठिकाणी जे आहे ते जिलेटिन सदृश जी वस्तू सापडलेली आहेत आणि काही डिटोनेटर आहे ते प्राथमिकदृष्ट्या ते गार्डनच्या तिथे बॅगमध्ये मिळालेले त्यांना। कधी टाकले, कोणी टाकले आणि कसे आले ते आता शोध घेत आहे। 58 डिटोनेटर आणि 15 जिलेटिनच्या कांड्या असल्याचं बोललं जात आहे। हे आता प्राथमिक माहिती आहे, आणखी डिटेल्स नाहीत माझ्याकडे, पूर्ण झाल्यावर सांगू। कुठनं आलं काही कळलं का सर? नाही, याबद्दल काही माहिती नाही। नागपूरच्या डोसर भवन चौकात सापडलेली स्फोटकं ही नागपूरच्या SBL एक्सप्लोजिव्ह लिमिटेड राऊळगाव या कंपनीची निर्मित असल्याचं समजतंय। काही दिवसाआधीच याच कंपनीत स्फोट झाला होता, ज्यात 26 मजुरांना आपले प्राण गमवावे लागले होते। आता पोलीस SBL कंपनीचे वितरक महाराष्ट्र एक्सप्लोजिव्ह आणि पृथ्वी एंटरप्राइजेस यांच्या स्टॉकची तपासणी करणार आहेत। दरम्यान सापडलेली स्फोटकं ही विहीर किंवा खाणीमध्ये ब्लास्टिंग करण्यासाठी वापरली जातात। नागरी वस्तीत ही स्फोटकं सापडल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। कोणीतरी भीतीपोटी इथे लपवली असावीत असा पोलिसांना अंदाज आहे। या ठिकाणी आम्हाला 15 कार्टेज मिळाले आहेत। तसं डिटोनेटर वेगवेगळ्या छोट्या छोट्या बॅगमध्ये ठेवलेले डिटोनेटर्स या ठिकाणी 58 आम्हाला मिळून आलेले आहेत। त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याची काळजीपूर्वक ते वेगवेगळे डिटोनेटर आणि कार्टेज आम्ही वेगवेगळ्या मॅगझिनमध्ये ठेवत आहोत आणि पुढचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे आमचे इन्व्हेस्टिगेशन याच्यामध्ये सुरू आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यात भांबर्डे गावात आईनंच आपल्या पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली। आईनं केवळ 11 महिन्याच्या चिमुकल्याला सिमेंटच्या ओट्यावर आपटून तिचा जीव घेतला। त्यानंतर या निर्दयी आईनं पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं कपड्याच्या बॅगमध्ये दगड आणि आपल्या मुलाचा मृतदेह ठेवून बॅग विहिरीत टाकून दिली। मात्र पतीनं पोलिसात तक्रार दिली असता वेगळंच कारण समोर आलं। पत्नीला दुसरं लग्न करायचं होतं, मात्र मूल सोबत असल्यानं दुसरं लग्न होणार नाही म्हणून मुलाचाच जीव घेतल्याचं या विकृत महिलेनं कबूल केलं। पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे। पुण्याच्या बिबेवाडीत चारित्र्यावर संशय घेऊन पतीनं पत्नीची हत्या केली। त्यानंतर आरोपी पतीनं पत्नी इमारतीवरून खाली पडल्याचा बनावही केला। हत्या करून पतीनंच पत्नीला रुग्णालयात दाखल केलं। पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याचं सांगत पोलिसांनाही फसवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना प्राथमिक तपासातच संशय आला आणि पतीची चौकशी केली। यावेळी आरोपी शुभम उत्तर देताना अडखळत होता। पोलिसांचा संशय बळावला आणि त्याच्या विरोधात पुरावे सापडल्यानंतर शुभमला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बेरडवाडीत स्वतःच्या पत्नी आणि अवघ्या 8 वर्षांच्या मुलीची वडिलांनी हत्या केली। दोघींवर कुऱ्हाडीनं वार करून वडिलांनी त्यांची निर्घृणपणे हत्या केली। अजित वासुदेव असं आरोपीचं नाव असून हत्येनंतर आरोपीनं स्वतःहून पोलिसात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नागपूरच्या रामटेक तालुक्यात सोने घाटात चप्पल अदलाबदलीच्या वादातून तरुणाची हत्या झाली। समीर राजू ध्रुव असं मृत तरुणाचं नाव आहे। रामनवमीनिमित्त 26 मार्चला काही तरुण रामटेक गड मंदिर इथे दर्शनासाठी गेले होते। यावेळी मंदिराबाहेर ठेवलेल्या चप्पलांपैकी एका तरुणानं दुसऱ्याची चप्पल परिधान केल्यानं गैरसमज निर्माण झाला। दुसऱ्या दिवशी हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणांमध्ये वाद सुरू झाला। हा वाद पुढे वाढत गेला आणि रविवारी रात्री विकोपाला गेला। दारूच्या नशेत असलेल्या 4 तरुणांनी संतापाच्या भरात समीर ध्रुव याच्यावर विटा आणि काठ्यांनी हल्ला चढवला, यात तो गंभीर जखमी झाला। गोंदियाच्या आमगाव तालुक्यात किणगीपारमध्ये दारूचं दुकान कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी 3 महिन्यांपासून गावकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यानं 10 एप्रिलला गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। त्यानंतर पोलीस प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यासाठी मुख्य आंदोलक संतोष दोनेडे यांच्या घरी गेले। दोनेडे यांनी पोलिसांना मारहाण केली। त्यानंतर मुख्य आंदोलक संतोष दोनेडे यांना अटक करायला गेलेल्या पोलीस पथक आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाल्यानंतर गावकऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, तर पोलिसांकडून गावकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला। या घटनेचा व्हिडिओ आज समोर आला असून या प्रकरणात मुख्य आंदोलक संतोष दोनेडे यांच्यासह अन्य 2 महिलांना अटक करण्यात आली आहे।
गावामध्ये त्या आरोपींचा शोध घेतला असता ते एका घरात लपून बसलेले होते, कुलूप लावले होते. तर कायदेशीर प्रक्रिया करून आपण ते कुलूप तोडून त्यांना काल ताब्यात घेतले. ते ताब्यात घेत असताना तिथे काही स्थानिक नागरिकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरोपितांना सोडा म्हणून त्यांनी प्रयत्न केला. आपल्या पोलिसांनी त्यांना बाजूलाच सुरुवातीला ढकलले, परंतु त्यातल्या काही समाजकंटकांनी त्यामध्ये थोडी दगडफेक पोलिसांवर केली. त्यामुळे सौम्य बळाचा वापर करून त्यांना तिथून पांगवण्यात आले. एक हार्डली 2-3 मिनिटांमध्ये त्यांना पांगून त्या आरोपींना घेऊन गाडी काढून आपण ती सगळी प्रोसेस केली आहे. नवी मुंबईच्या दिघा परिसरात चिंचपाड्यात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. गोळीबारात अमित मौर्य हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता 4 राऊंड फायर झाल्याचं समोर आलं. परिसरातील CCTV फुटेज तपासले असता एक अज्ञात व्यक्ती दुचाकीवर येऊन गोळीबार करताना दिसून आला. ठाण्यातील नितीन सिग्नल जवळ एका माथेफिरूनं 10 ते 12 गाड्यांची तोडफोड केली. माथेफिरूनं बांबूनं केलेल्या तोडफोडीत गाड्यांचं मोठं नुकसान झालं. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांच्या मदतीनं पोलिसांनी माथेफिरूला ताब्यात घेतलं. बीडच्या मस्सादोकमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा आणि विशेष सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकार पक्षाकडून पेन ड्राईव्हमध्ये दिल्या गेलेल्या फाईल ओपन होत नसल्याचा आरोपींच्या वकिलांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर न्यायालयानं संबंधित बाबींची पूर्तता करण्याची सूचना सरकारी वकिलांना देत 22 एप्रिल ही सुनावणीची पुढची तारीख दिली. सोलापूरच्या माढामधील अंजनगाव खेलोबाच्या पुतळ्या प्रकरणी आंदोलन करण्यात आलं होतं. आंदोलन सुरू असताना पुतळ्याच्या जागेची मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि मोजणी करू नका नाही तर बघून घेतो अशा पद्धतीनं धमकावल्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर गुन्हा दाखल झाला. मंदिर जागेच्या मोजणी दरम्यान हाके आणि समर्थकांनी धक्काबुक्की आणि गोंधळ घातला होता. या प्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह 60 ते 70 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील कोरेगाव पार्क इथल्या लेन क्रमांक 3 मधील खाद्यपदार्थ विक्रेते आणि स्टॉल धारकांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केली. या कारवाईमागे पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया आणि सागर चोरडिया यांच्या म्हणण्याचा आधार घेतला असा आरोप संबंधित विक्रेत्यांनी केला. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून इथे व्यवसाय करत असताना अचानक ही कारवाई का करण्यात आली असा प्रश्न विक्रेत्यांकडून उपस्थित केला जातो आहे. मला असं काही वाटत नाही की दबावातून कारवाई करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी सगळ्या अधिकाऱ्यांना असे आदेश दिले की आपण तो झोन कोणता आहे तो चेक केला पाहिजे. तिथे झोनप्रमाणे सगळे पथारी व्यावसायिक आहेत का, त्यांचे लायसन्स बरोबर आहेत का, असं संपूर्ण प्रकरणाची पूर्ण चौकशी करून त्यांना मी माझ्याकडे अहवाल ठेवायला सांगितला आहे. अहवाल आल्यानंतर नियमाप्रमाणे जे काय असेल ते होईल. जळगावच्या मोहाडी शिवारातील महापालिकेच्या अतिक्रमणाच्या कारवाईला आदिवासी बांधवांनी विरोध केल्यानं अतिक्रमण पथक कारवाई विना परतलं. आदिवासी महिलांनी तसंच बांधवांनी आपापल्या झोपड्यांसमोर ठिय्या मांडून महापालिकेच्या कारवाईला विरोध केल्यानं गोंधळ झाला. लोकसंघर्ष मोर्चाचे पदाधिकारी तसंच आदिवासी समाजाच्या बांधवांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत पर्यायी जागेची मागणी केली. आम्ही 20 वर्षांपासून राहतो आहे, त्यामुळे आम्ही अतिक्रमण काढू देणार नाही. काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इथल्या आदिवासींनी दिला. आम्हाला गरीब लोकांना राहायला घरदार नाही. आम्ही 15 वर्षापासून इथं सगळी अडचण बिडचण सगळं मोडले आम्ही न. आमचे लहान लहान मुलं बाळा घेऊन आम्ही इथं उपाशी म्हणा का तापाशी म्हणा या जंगलामध्ये आम्ही पडलेले आहोत. तर आता तुम्ही हात धरत आले आणि आम्हाला म्हणता तुम्ही उठा. आम्ही कसं काय उठणार, आम्ही कुठं जाणार. जागा निवासा आम्हाला कोणी मारी का जाईना पण आम्ही जागा छोडणार ना. आई सांगत आम्ही आई जागा निवासा जेल सोडला मारी टाकसो पण जागा ना छोडणार. जेल मा आज आम्हाला उपास करायना देशी नावना उपास धरले सोड. महानगरपालिकेच्या जागेवर हे जे अतिक्रमण आपण दिसतात माझ्या मागे जे आहे ते अतिक्रमण आहे. ते अतिक्रमण काढण्यासंदर्भात आज आम्ही त्या ज्या हे घरकुल धारक आहेत इथले आणि त्या सर्व घरकुल धारकांची आम्ही आता इथं आपल्यासमोर चर्चा केली. त्यांना सांगितलं की आपण जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला दाखवलं की आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे, आयुक्त महोदयांना निवेदन दिलेलं आहे. त्यामुळे प्रशासनाने आज त्यांचं घरकुलाला कोणताही हात लावलेला नाही आहे. फक्त घरकुलाच्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे तो आम्ही 3 JCBच्या साहाय्याने साफसफाईचा त्यांच्या संमतीने आम्ही साफसफाई करत आहोत.
नाशिकच्या तपोवनातील साधुग्राम प्रकल्पासाठी प्रस्तावित वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादानं स्थगिती दिली. तपोवनासह शहरातील इतर भागातील वृक्षतोडीला 28 एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली. या निर्णयामुळे तपोवनातील जवळपास 1800हून अधिक झाडं वाचण्यास मदत झाली. तपोवनासह शहरातील सर्व भागातील वृक्षतोडी विरोधात पर्यावरणप्रेमींनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आता 28 एप्रिलला पुढची सुनावणी पार पडेल. अकोल्याच्या बस स्थानक चौकातील एका नाश्त्याच्या गाडीवर गटारातील पाण्याचा वापर केला जात होता. गटारातील पाणी प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये भरायचा आणि याचा वापर नाश्ता करण्यासाठी किंवा भांडी धुण्यासाठी होत होता. ही बातमी एबीपी माझानं काल दाखवली होती. या बातमीची अकोला महापालिकेनं दखल घेतली. आज अकोला महापालिकेने या व्यावसायिकांवर कारवाई केली. त्याची नाश्त्याची गाडी आज अकोला महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं हटवली. अकोल्यातील बस स्थानक चौकात पहाटे 4 वाजल्यापासून नाश्त्याची दुकानं सुरू असायची. मात्र महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं सर्व नाश्त्याची दुकानं ही हटवली आहेत. मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर डिलिव्हरी बॉयच्या मोटरसायकलचा अपघात झाला. महाराष्ट्र शासनाचा फलक लावलेली गाडी उलट्या दिशेनं जात असल्यानं हा अपघात झाला. माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या कारमुळे हा अपघात झाला असून या अपघातात डिलिव्हरी बॉय किरकोळ जखमी झाला. राज्य मंत्रिमंडळानं ऐतिहासिक निर्णय घेतला. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आयटी क्षेत्राचा झपाट्यानं होत असलेला विस्तार लक्षात घेता राज्य सरकारनं माहिती तंत्रज्ञान केडर निर्माण करण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली. माहिती तंत्रज्ञान संचालनालय नव्या स्वरूपात असेल. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचाही समावेश केला जाणार आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर म्हणजे MRAC ही आता कंपनी म्हणून गणली जाईल. त्याशिवाय महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार आहे. शासन हमी असलेल्या कर्जासाठी भांडवली बाजारात सरकारी रोखे करण्यात येणार आहेत. याशिवाय कृषी वितरण व्यवसायाचं विभाजन करण्यात येणार आहे. तसंच महावितरण आता भांडवली बाजारात सूचीबद्ध होणार आहे. महावितरणच्या आर्थिक पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवला. 32,679 कोटी रुपयांच्या कर्जासाठी भांडवली बाजारात रोखे आणले जाणार असून त्यांना राज्य सरकारची हमी असेल. यासोबतच कृषी वितरण व्यवसायाचं विभाजन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. विशेष म्हणजे या प्रक्रियेनंतर महावितरण कंपनी भांडवली बाजारात सूचीबद्ध होणार असून ऊर्जा क्षेत्रात यामुळे मोठे बदल अपेक्षित आहेत. कधीकाळी माओवाद्यांचं माहेरघर म्हणून ओळख असलेलं गडचिरोलीतील कमलापूर गाव पर्यटनाच्या नकाशावर झळकू लागलं. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवर वसलेल्या या गावातील हत्ती कॅम्प पर्यटकांसाठी आकर्षण ठरतोय. एकेकाळी नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे ओस पडलेला हा परिसर आता सुरक्षित झालेला असून गेल्या वर्षभरात 10,000हून अधिक पर्यटकांनी इथे भेट दिली आहे. बदलत्या परिस्थितीमुळे कमलापूर आता नव्या ओळखीनं पुढे येत आहे. काही माध्यमातून ते हत्ती नेण्याचा प्रयत्न झाला. जामनगरला घेऊन जाणार होते. त्याचं संवर्धन तिथे करण्यापेक्षा इथेच केलं आणि चांगल्या पद्धतीने केलं तर इथे पर्यटन क्षेत्र वाढू शकतं. इथे लोकांना रोजगार मिळू शकतं आणि असा प्रयत्न इथे झाला पण आम्ही त्याला हाणून पाडलं की बा ते दिलं. शेवटी कोर्टात जावं लागलं. कोर्टाने मग आदेश दिल्यानंतर हे सगळं प्रक्रिया थांबली आणि मग हे हत्ती इथे राहिले. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामं सुरू आहेत. मात्र गोदावरी नदीच्या प्रदूषणाकडे सर्वच यंत्रणेचं दुर्लक्ष होतंय. रामकुंडापासून अवघ्या 100 ते 200 मीटर अंतरावर पाणवेलींनी संपूर्ण गोदापात्र व्यापलं. राज्याचे मुख्य सचिव 3 दिवस नाशिकमध्ये होते. साधू संतांची कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 2 दिवस बैठकही झाली. ज्या गोदावरीमुळे कुंभमेळा नाशिकमध्ये होतोय त्याकडे मात्र प्रशासनाचं साफ दुर्लक्ष आहे. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण शहरात सुमारे 3 किलोमीटर लांब असलेल्या उड्डाणपुलाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाशिष्ठी नदीपासून ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत असलेला हा उड्डाणपूल अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यानं शहरातून वाहतुकीला अडचण निर्माण होत होती. शिवाय या उड्डाणपुलाचं काम सुरू असताना गर्डर कोसळल्यानं देखील मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र मागील वर्षभर या ठिकाणी वेगानं काम सुरू असल्यानं यंदाच्या मे महिन्याच्या अखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होण्याची चिन्ह ही निर्माण झालेली आहेत. भंडारा जिल्ह्यात सध्या व्याघ्र दहशतीचं सावट पसरलंय. नवेगाव नागझिरा अभयारण्यालगतच्या बांपेवाडा, उमरझरी आणि आमगावासह पंचक्रोशीतील गावांमध्ये वाघाची दहशत आहे. सध्या जंगलात मोहफुलांचा सडा पडतोय. पण हाच सडा वेचायला जाणाऱ्यांच्या जीवावर वाघ उठलाय. गेल्या 19 दिवसात दोघांचा बळी गेलाय तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या वाघिणीचा शोध घेण्यासाठी भंडारा वन विभाग, गोंदिया वन विभाग यांच्या रेस्क्यू टीम्स RRT आहेत.
त्याचबरोबर 4 शार्प शूटर्स आहेत. 24 तास वन विभागाचे कर्मचारी अधिकारी हे मॉनिटरिंग करत आहेत. यासाठी थर्मल ड्रोनचा सुद्धा वापर केला जात आहे. चंद्रपूरमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. 2 जण जखमी झाले. चंद्रपूर शहराजवळ असलेल्या दुर्गापूर ग्रामपंचायत हद्दीतली ही सगळी घटना आहे. मधुर रंगारी असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. डीजेच्या आवाजामुळे मधमाशांचं पोळं उठलं आणि त्यांनी हल्ला केल्याची प्राथमिक घटना घडली. दुर्गापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एका मैदानावर क्रिकेट सामने सुरू असताना हा सगळा प्रकार घडला. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेनं वर्तवला. एल निनोचा परिणाम यंदा मान्सूनवर होणार आहे असा त्यांचा अंदाज आहे. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत मान्सूनचं पर्जन्यमान सरासरीच्या 94% असेल असा अंदाज आहे. हंगामाच्या दुसऱ्या 6 माहीत एल निनोची तीव्रता वाढण्याची शक्यताही वर्तवली गेली आहे. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीतून अधिकाऱ्यांना दिलेत. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे मदत करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. दरम्यान या अवकाळी पावसानं फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. साताऱ्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा कलिंगड, आंबा आणि शाळू पिकाला मोठा फटका बसला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं शाळू पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. या पिकाचा अद्याप पंचनामे केले जात नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. शाळवाचे, गव्हाचे पीक आणि तसेच कलिंगडाचे पीक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्या गारपीट मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत. त्यामुळे शाळू हे पीक आमचे मोडून पडले खाली आणि त्यातून हे जमिनीला पडल्यामुळे ते पीक इराडले गेले आणि त्यातून ते आता उगवले गेले. आता त्यामुळे आम्ही आता खाण्याचा मोठा प्रश्न पडले.